नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2023 या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ₹5,000 तिथे मंजूर करण्यात आलेले आहेत. ते कशाप्रकारे आणि कुठला शेतकरी तिथं पात्र ठरलेला आहे, ती पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी परिपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती 2 हेक्टरपेक्षा जास्त जरी जमीन असली तरी त्या शेतकऱ्याला हे 2 हेक्टरपर्यंतच तिथं मंजुरी भेटलेली आहे आणि 1 हेक्टरसाठी ₹5,000 आणि 2 हेक्टरसाठी तिथे ₹10,000 भेटले जाणार आहेत. आणि काही शेतकऱ्यांच्या ज्या सातबाऱ्याला 20 गुंठ्यापेक्षाही कमी जमीन आहे, त्या शेतकऱ्याला तिथं ₹1,000 दिले जाणार आहेत. आणि ह्याच्यासाठी पात्र कुठला शेतकरी ठरलेला आहे, ज्यांनी 2023 जे काही ई-पीक पाहणी ॲप आहे, त्या ॲपद्वारे जी काही आपली माहिती भरलेली आहे, अ, ई अ, इमा इम्याची जे शेतकरी भरलेले आहेत, तिथे शेतकरी ते पात्र ठरलेले आहेत. आणि जे पात्र ठरलेले शेतकरी आहेत, त्यांची यादी पात्र ठरलेत का नाहीत, ही यादी आपल्या कृषी सहाय्यकाजवळ भेटणार आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला कृषी सहाय्यकाला भेटायचं आहे आणि त्या कृषी सहाय्यकाकडून आपल्याला ती माहिती घ्यायची, की आपलं नाव तिथं यादीमध्ये आलेलं आहे का नाही. जर आलेलं असेल, तर त्यासाठी आपला कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे, की मी जे काही आता साईडला इथं डॉक्युमेंट दाखवत आहे, ते तिथं ते फॉर्म भरायचं आहे. त्यामध्ये आपला आधार कार्ड जोडून आपल्या कृषी सहाय्यकाला द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या अनुदानाचा लाभ घेता येईल. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या कृषी सहाय्यकाला संपर्क साधा आणि ही प्रत्येक माहिती भरून त्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांचं जे काही जॉईंट असतं, काही जणांचे 2 खाते असतात, नाहीतर जमीन हे दोघांच्या नावावर असते, त्यांच्यासाठी एक न हरकत प्रमाणपत्र म्हणून तिथं भेटलं जातं. ते प्रमाणपत्र आपल्याला तिथं जोडून ते कृषी सहाय्यकाला द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.